नमस्कार मित्रांनो, तुम्ही पण कल्याण डोंबिवली म्युनिसिपालिटी कॉर्पोरेशनचा के-डी-एम-सीचा तुम्ही प्रॉपर्टी टॅक्सचं पेमेंट पे करता, तर तुम्हाला के-वाय-सी रजिस्टर करणं हे खूप गरजेचं आहे. के-वाय-सी करणे गरजेचं आहे कारण का मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी आपला लिंक असला पाहिजे प्रॉपर्टी टॅक्सला. त्याची फायदे याच्यासाठी आहेत की तुम्हाला मेल आयडीवर आणि मेसेजवर पण तुम्हाला के-डी-एम-सी प्रॉपर्टी टॅक्सचं पेमेंट येऊ शकतो, बिल येऊ शकतं. त्यामुळे हे रजिस्टर करणं हे खूप गरजेचं आहे. आज मी तुम्हाला दाखवून देतो की के-वाय-सी कसं अपडेट करायचं. त्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. म्हणजे पुढच्या व्हिडिओ येण्याच्या अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन नक्की मिळेल. तुम्हाला मोबाईलवर नाही तर लॅपटॉपवर फक्त सर्च करायचं आहे के-डी-एम-सी गव्हर्नमेंट डॉट इन. इथे तुम्ही बघू शकता थर्ड लाईनला के-डी-एम-सी म्हणून लिहिलेलं आहे. आपला लोगो आहे. तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर इथे तुम्हाला के-डी-एम-सी गव्हर्नमेंट डॉट इन अशी लिंक येईल. त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. थोडं सर्व्हर डाऊन आहे त्यामुळे थोडं लेट चालतंय. थोडं वेट करा. इथे तुम्ही बघू शकता आपलं पॉपअप ओपन झालेलं आहे ज्याच्यावर तुम्हाला सर्व्हिस सर्व अवेलेबल आहेत. इथे तुम्ही बघू शकता इकडे लँग्वेज आहे. तुम्हाला लँग्वेज मराठी आणि इंग्लिश दोनच लँग्वेज आहेत. तुम्हाला चॉईस करायची कुठची लँग्वेज पाहिजे. इथे लँग्वेज चूज केल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इनचं ऑप्शन आहे. तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे लॉग इनवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे सिटीजन लॉग इन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे बघू शकता सिटीजन लॉग इन म्हणून ही तुम्हाला आय डी आहे. तुम्हाला इथे आय डी क्रिएट करायचं आहे. तुमचं स्वतःची एक ओळख तुम्हाला इथे दाखवायची आहे. सिटीजन रजिस्टर म्हणून आहे. जर तुम्ही ह्या आय डीवर नवीन असाल तर तुम्हाला इथे रजिस्टर करून तुमची आय डी नवीन बनवावी लागेल. मी ऑलरेडी बनवलेली आहे त्यामुळे मी डायरेक्ट टाकून इन आय डी टाकल्यानंतर तुम्हाला जो व्हेरिफिकेशन कोड आहे तो तुम्हाला इकडे टाकायचा आहे तसाचा तसा. व्हेरिफिकेशन कोड टाकल्यावर तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता नवीन पेज ओपन झालेलं आहे. इथे तुम्हाला सर्व सर्व्हिस अवेलेबल आहे. जर तुमचा ॲप्लिकेशन नंबर असेल तर तुम्ही इकडे बघू शकता. तुमचं ॲप्लिकेशन पेंडिंग म्हणून दाखवेल. इथे स्टेटस ऑफ पेमेंट आहे. जर तुमचे पेमेंट किती झालं आहे, किती पेंडिंग आहे तो पण बघू शकता. इथे बिलिंग अँड पेमेंट स्टेटमेंट आहे. तुम्ही किती बिल पेमेंट केलं आहे तुम्ही बघू शकता. स्टेटस ऑफ पेमेंटमध्ये इथे माझं काही नाही आहे. तुमचं असेल तर तुम्हाला इथे शो अप होऊन जाईल. तुम्हाला आता के-वाय-सी अपडेट करायचं आहे तर तुम्हाला इथे सिटीजन सर्व्हिसमध्ये जायचं आहे. इकडे तुम्हाला सर्व सर्व्हिस भेटतील तुम्हाला. इथे तुम्ही बघू शकता सर्व सर्व्हिस अवेलेबल आहेत. इथे तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्समध्ये जायचं आहे. प्रॉपर्टी टॅक्समध्ये गेल्यावर तुम्ही इथे खाली स्क्रोल डाऊन करून प्रॉपर्टी के-वाय-सी हे तुम्हाला असं दिसेल. तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला प्रॉपर्टी नंबर टाकायचा आहे जो तुमच्या बिलवर आहे. त्याला मालमत्ता नंबर बोलतात मराठीत. तो तुम्हाला टाकायचा आहे इकडे. त्यानंतर तुम्हाला सर्चवर सर्च करायचं आहे क्लिक करून. थोडा वेळ वेट करायचं आहे तुम्हाला. इथे बघू शकता सर्व डिटेल्स शो झालेले आहे. ज्याच्या नावावर टॅक्स प्रॉपर्टी टॅक्स आहे त्याचं ओनरचं नाव, ॲड्रेस सर्व आलेलं आहे. तुम्हाला इथे फक्त मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर आणि मेल आय डी टाकून तुम्हाला इथे गेट ओ टी पी करायचा आहे. तुमचा चालू मोबाईल नंबरवर तुम्हाला ओ टी पी येईल ती तुम्हाला इथे टाकायची आहे. ओ टी पी आल्यावर तुम्हाला इथे लगेच ओ टी पी टाकायची आहे.
त्यानंतर इथे कॅप्चर कोड फिल करायचा आहे. कॅप्चर कोड जसं आहे तसंच टाका, नाहीतर तुम्हाला रॉंग पकडलं जाईल. ते तुम्हाला होणार नाही सक्सेस. त्यानंतर तुम्हाला इथे सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यावर इथे तुमचं थोडा वेळ वेट करायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता अंडरग्राउंड ट्रेनिंग कनेक्शन आणि प्लीज अपलोड मॅन्डेटरी डॉक्युमेंट. या 2 गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहेत. ते तुम्हाला फिल करायच्या आहेत. त्या मी आता फिल करून केल्या नाहीत, त्यामुळे मी करतो. तुम्हाला इथे 2 गोष्टी टाकायच्या आहेत. इथे अंडरग्राउंड ड्रेनिंग कनेक्शन अवेलेबल. तुमच्या बिल्डिंगमध्ये अंडरग्राउंड ड्रेनिंग कनेक्शन अवेलेबल आहे. येस तर येस, नो तर नो करा तुम्ही. इथं पण अंडरग्राउंड सेप्टिक टँक अवेलेबल आहेत. येस या येस, नो का नो ते सर्व करा. त्यानंतर इथे तुम्हाला प्रॉपर्टी बिल आणि इलेक्ट्रिक बिल ह्याचे 2 फोटो अपलोड करायचे आहेत रनिंगमधले. ते तुम्हाला 20 MB मध्येच पाहिजे, ते पण PDF, PNG आणि JPGमध्ये. तुम्हाला प्रॉपर्टी बिलचा इथे फोटो अपलोड करायचा आहे, जो बिलचा आहे. इथे बघू शकता माझे फाईल अपलोड सक्सेसफुली झालेलं आहे. तसंच तुमचं इलेक्ट्रिक बिलचं पण 20 MB मध्येच पाहिजे आणि ते पण PDF आणि PNG मध्ये दोघांचे पण पाहिजे, तरच इथे फाईल अपलोड सक्सेसफुली होईल. त्यानंतर हे पण तुम्हाला अपलोड करायचं आहे. इथे बघू शकता हे पण माझी फाईल अपलोड सक्सेसफुली झालेली आहे. एवढं झाल्यानंतर तुम्हाला इथे सबमिटवर क्लिक करायचं आहे कॅप्चर कोड टाकून. इथे बघू शकता माझं ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे, म्हणजे माझं हे सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे. ॲप्लिकेशन कॉपी करायची आहे तुम्हाला. ॲप्लिकेशन कॉपी केल्यावर तुम्हाला प्रोसेस करायचं आहे. इथे आता तुम्ही बघू शकता स्टेटस ऑफ सर्व्हिस ॲप्लिकेशन. इथे तुमचं ॲप्लिकेशन पेंडिंग दाखवेल. जे तुमचं आता तुम्ही भरलेलं आहे ते तुम्हाला इथे शो अप होऊन जाईल. इथे बघू शकता मी 2 भरलेले आहेत, त्यामुळे माझे 2 दाखवत आहेत. इथे पेंडिंग आहे. ते तुम्ही थोड्या थोड्या दिवसांनी इथे चेक करू शकता. तुमचं अप्रूव्हल होऊन जाईल. तुमचं KYC मग सक्सेसफुल होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही KYC अपडेट करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक यू. भेटू पुढच्या व्हिडिओत.